नमस्कार ताईनो, RT ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते, त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाहीत। पैसे केव्हा येणार आहेत आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय म्हटले आणि काय आश्वासन दिले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। ब्रेकिंग न्यूज, काही महिलांच्या अकाउंटमधून पैसे रिटर्न घेतले जाणार आहेत, वसुली केले जाणार आहेत। तर कोणकोणते महिलाच्या अकाउंटमधून पैसे रिटर्न घेतले जाणार आहेत ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर आपण अंगणवाडी सेविकांसाठी केव्हा पैसे दिले जाणार आहेत ते आपण पुढे बघू। आदिती तटकरे यांनी काय म्हटले आणि अंगणवाडी सेविकांना काय आश्वासन दिले आणि कोणत्या महिलेच्या अकाउंटमधून पैसे वसुली केले जाणार आहेत ते सर्व डिटेल आपण पुढे बघू। ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहेत। बघा, तुम्हाला या ठिकाणी टायटलमध्ये दिसत असेल, ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहेत। आणखी एक आनंदाची बातमी आहे ताईंसाठी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढ करण्यात आल्याचे निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे। आदिती तटकरे म्हणाले की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांचा मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे। मानधनात साधारण 50% वाढ केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे। ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3000 अधिक मानधन देण्याचे निर्णय घेण्यात आला। तर अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मिळत होते, त्या आता 5,000 अधिक मिळणार आहेत। मागच्या वेळेस 3,000 वाढले होते, मात्र आता 5,000 वाढवण्यात आले आहेत अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडीस आले आहे। बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यामध्ये जमा झाल्याने उघडीस आले आहे। याबाबत आदिती तटकरे म्हणाले की काल प्रशासनाच्या दृष्टीसह ही बाब आली। मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे। 37-38 अकाउंट आहेत, ते सील करण्यात यावे। जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत। बघा, 37 ते 38 अकाउंटमध्ये पैसे आले आहेत, तर ते अकाउंट सील करण्यात आश्वासन दिले आहेत आणि क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले। आतापर्यंत 1,87,00,000 महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहे। ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते त्यांना 3ही महिन्याचे पैसे आणि ज्यांना आधी 2 महिन्याचे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। आणि कोणत्या महिलेचं पैसे वसुली केले जाणार आहेत तर बघा ताईनो, भरपूर महिला आहेत खेडेगावामध्ये किंवा शहरी भागामध्ये, भरपूर महिला श्रीमंत आहे। तर त्या महिलेचं सर्वे केले जाणार आहेत आणि त्यांच्या घरात ट्रॅक्टर असेल किंवा 4 व्हीलर असेल त्यांच्याकडे, किंवा मोठा बिझनेस असेल किंवा त्यांचे इन्कम सर्टिफिकेट रिव्हेरीफाय केले जाणार आहेत। आणि जर त्यांच्याकडे ट्रॅक्टर किंवा 4 व्हीलर असेल तर त्यांचे पैसे सरकार ऑटोमॅटिक वसुली केले जाणार आहेत आणि त्यांचं जे अकाउंटमधून रिटर्न घेतले जाणार आहेत, अकाउंटमधून जर पैसे काढले असेल तरीसुद्धा त्यांच्याकडनं वसुली केले जाणार आहेत।
ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.